नमस्कार. आज आपण पश्चिमोत्तानासन हे प्रकार पाहणार आहोत. पश्चिमा म्हणजे तुमचा पाठ, उत्ताना म्हणजे स्ट्रेचिंग. याला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. पश्चिमोत्तानासन केल्याने आपल्या पाठीच्या मणकीची लवचिकता वाढते. तसेच कंबरसुद्धा लवचिक बनण्यास, पाठसुद्धा लवचिक बनण्यास मदत होते. तर हे प्रकार आपण कसे करावे ते पाहून घ्या. याच्यासाठी आपण पहिल्यांदा आपले दोन्ही पाय समोर लांब करून घ्यावे. ओके, दोन्ही पाय समोर लांब करून घेतल्यानंतर पाठीचा कणा ताठ ठेवून आपले हात दोन्ही गुडघ्यावर ठेवणे आणि यानंतर श्वास घेत आपले हात वरती उचलणे आणि त्यानंतर श्वास सोडत सावकाश आपण पुढे खाली वाकून अंगठे धरण्याचा प्रयत्न करणे आणि खाली आल्यानंतर श्वासाची गती अगदी सामान्य ठेवा. 2-4 वेळा तुम्ही श्वास घ्या. त्यानंतर पुन्हा श्वास घेत आपले हात वरती उचलणे आणि यानंतर सावकाश आपले श्वास सोडत आपले हात बाजूने खाली घ्या. ओके, हे झालेलं आहे पश्चिमोत्तानासन. हे प्रकार केल्याने तुमच्या पायामधले जे काही स्नायू आहेत, कडक झालेले स्नायू, पिंढऱ्याचे स्नायू, गुडघ्याच्या मागचे स्नायू, हे सर्व स्नायू पायातले मोकळे होण्यासुद्धा मदत होते. तसेच आपल्या पाठीच्या मणक्याची सुद्धा लवचिकता वाढते. हे प्रकार तुम्ही 5 वेळापासून 10 वेळा करू शकता आणि प्रत्येक आवर्तनामध्ये तुम्ही 4 ते 5 वेळा श्वास घ्यावे आणि त्या आसनामध्ये स्थिर थांबावे. योग अभ्यासामध्ये आसन टिकविण्यास महत्त्व असते. ओके, हे आहे पश्चिमोत्तानासन. ओके, धन्यवाद.